श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगते स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दावती. काही वर्षे करून वस्ती, मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी. वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्य. अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन या स्वामीसी, टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रती आले. गामद्वारी उभैसले यतिराज स्वच्छे. तेथे एक अविद्य होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसे जाणुनी ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आधार. योग यागाधिक काही चोळप्पानी केले नाही, परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी ते भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासोनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहापती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दावती. गावात मात पसरली, लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला कायवानी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकले कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ते पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खोन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षडोषोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मत प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभभवतु. इति स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरे प्रवासे तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.